भिंत जी ढासळली होती 12 वर्षापूर्वी, त्यावेळेपासून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यावेळेला माननीय जे त्यावेळेचे जे डीसी असू देत, ते त्यावेळेला जे कमिशनर, कॉर्पोरेशनचे कमिशनर, त्यावेळेचे स्थानिक ज्यावेळेला जे प्रेझेंट एमएलए होते, त्यांना प्रत्येकानं आम्ही निवेदन देऊन महानगरपालिकेला पाठपुरावा करून सातत्याने आम्ही प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नामध्ये त्यांनी कधीही आम्हाला जेव्हा आम्ही सातत्याने प्रयत्न केला त्यावेळेला कॉर्पोरेशननं हात वर केला की ही खासगी गोडसे परिवाराची खासगी मालमत्ता आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काय हस्तक्षेप करू शकत नाही. त्यावेळेला त्यांनी आम्हाला महानगरपालिकेने आपल्या अंगावरचं झाडून आम्हाला मोकळं केलं. त्या मोकळ्यानंतर गोडसे परिवाराशी जेव्हा आम्ही भेटलो, गोडसे परिवाराने आम्हाला सर्वांनुमते त्यांनी एकमताने सांगितलं की आम्ही जे काय असेल मदत, जी रस्ता जी भिंत कोसळली, जो रस्ता जो ढासळलेला आहे, त्या ढासळाचं पुनर्निर्माण व्हावं, त्या भिंतीचं पुनर्निर्माण व्हावं, या उद्देशाने गोडसे परिवाराने पण आम्हाला खासगी पर्सनली त्यांनी भेटून त्यावेळेचे जे स्थानिक आमदार होते अनिल बेनके साहेबांच्या मध्यस्थीने व महानगरपालिकेचे अभियंते होते त्यांच्या माध्यमातून त्यावेळी लेखी स्वरूपात आम्हाला तरी लेखी स्वरूपात महानगरपालिकेला लिहून दिलं. लिहून दिल्यानंतर सुद्धा आम्ही पाठपुरावा करण्यासाठी महानगरपालिकेकडे 6 महिन्यामध्ये आणि विधानसभेचे इलेक्शन झाले. इलेक्शनमध्ये काय झालं, सत्ता परिवर्तन झाल्यामुळे ते काम तिथं लोंबकळत थांबल्यानंतर आम्ही सातत्याने मग पाठपुरावा करायला लागलं. जे स्थानिक आमचे नगरसेवक यांच्या माध्यमातून सतीश जारकोळे PW मिनिस्टर, जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मिनिस्टर होते, त्यांना पर्सनली भेटून आम्ही त्यांना निवेदन दिलं. निवेदनामानत त्यांनी पण सांगितलं की काही ना काही मी स्वतः पर्सनली तिथं जागेला व्हिजिट देऊन जो काही असेल नसेल तुमचं काम करून देतो. या काम करण्यास सातत्यानं आम्ही पाठपुरावा करत असताना सुद्धा प्रशासनाचा दुर्लक्षपणा ह्या कुठेतरी हा झाला आणि ह्या प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे काल परवा 2 मुलांचा जीव गेला, अकनाक जीव गेला. याला कारणीभूत कुठं ना कुठेतरी आहे प्रशासनच आहे. आणि या प्रशासनाचा आम्ही झाली सातत्यानं 8-10 वर्ष पाठपुरावा करत असताना सुद्धा यांच्या दुर्लक्षपणामुळे आज 2 लहान 8 ते 10 वर्षाच्या मुलांचा जीव गेला. या मुलांच्या जीवाला जबाबदार कोण? सर्वस्वी. कारण की आम्ही जर गोडसे परिवार किंवा आम्ही त्या एरियातले स्थानिक नागरिक आम्ही पाठपुरावा केलो नसतो किंवा त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्यामुळे काय ते इन्सिडेंट झालं, ती गोष्ट वेगळी झाली असते. आम्ही सातत्यानं आम्ही सगळे आमचे ज्यांना निवेदन दिले त्याचे सगळे झेरॉक्स आमच्याकडे आहेत, रिसिप्ट कॉपी आमच्याकडे सगळे आहे ऑलरेडी. मग त्यांनी 8-10 वर्षात आम्ही पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी दिले नाही, तर त्यांच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा का होऊ नये आणि सातत्याने आता ह्यांच्या दुर्लक्षामुळे ह्या साईडची पण भिंत पुरली. जे स्थानिक आमच्या आजूबाजूच्या गल्लीतील 4 ते 5 घरांची परिस्थिती अशी झाली की 2-2 पाठीमागून अर्धा फुटाचे भेगा पडलेले आहेत. त्यांचं स्थलांतर दुसऱ्यांच्या घरामध्ये भाडं स्वतःचं खासगी मालमत्ता असताना भाड्याच्या घरात राहण्याची परिस्थिती त्यांच्यावरती निर्माण झालेली आहे. मग ह्याला कुठे ना कुठेतरी प्रशासनानं जे मूत पावलेत त्यांना काहीतरी थोडं सरकारच्या निधीतून काहीतरी मदत मिळावी आणि जे काही तिथले जे स्थानिक आहेत ज्यांचे घरं पडण्याच्या परिस्थितीत आहेत त्यांना काहीतरी निधीतून मदत करावी, एवढीच आमच्या स्थानिक नागरिकांच्या वतीनं आमची अपेक्षा आहे.